राष्ट्रीय ध्वज म्हणजे फक्त कापडाचा तुकडा नाही, तो त्या देशाचा इतिहास, संघर्ष आणि ओळख असतो हे आपल्याला माहित आहे. पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की एखादा देश आपला राष्ट्रीय ध्वज बदलू शकतो का? तर उत्तर आहे हो, पण ते काही सोपं नसतं. ध्वज बदलण्याचा निर्णय सहसा मोठ्या राजकीय बदलानंतर घेतला जातो, जसं की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, शासन बदलानंतर किंवा नव्या आंतरराष्ट्रीय ओळखीची गरज भासल्यावरती. सुरुवात होते सरकारच्या प्रस्तावाने, मग नवीन डिझाईनसाठी कलाकार, डिझायनर किंवा अगदी सामान्य नागरिकांनाही संधी दिली जाते. काही देशांमध्ये तज्ज्ञ समिती डिझाईन तपासते, तर लोकशाही देशांमध्ये थेट जनमतही घेतलं जातं. न्यूझीलंडने काही वर्षांपूर्वी असा जनमत संग्रह घेतला होता, पण लोकांनी जुना ध्वजच कायम ठेवला. एकदा डिझाईन ठरलं की संसदेत कायदेशीर मान्यता दिली जाते. त्यानंतर अधिकृत समारंभात नवीन ध्वज अनावरण केला जातो आणि तो देशभर फडकवू लागतो. म्हणजेच ध्वज बदलणं शक्य आहे, पण त्यामागे असते मोठी प्रक्रिया आणि लोकांची सहमती. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी त्याचा काय महाराष्ट्राला इंस्टाग्रामला फॉलो आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका.